क्या अभी मजा आएगा ना भिड़ो। मित्रांनो, आपल्याला बिटमॅप प्रोजेक्टची लिंक ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि इथून आपला फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी फोटो ॲड केल्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करून फील्ड कम्युनिकेशन एरियावर क्लिक करायचं आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढल्यानंतर आपले जिथं बीट आहे तिथं मध्ये भाग कापून घ्यायचा आहे. सगळ्यामध्ये भाग कापल्यानंतर आपल्याला हा जो रेक्टँगल आहे याला वर घ्यायचा आहे सगळ्यांच्या. असं घेतल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टची प्रोजेक्ट लिंक ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर जो पहिला आपला शेक इफेक्ट आहे त्याला आपण कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आणि हा पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे. पेस्ट इफेक्ट करून टाकल्यानंतर अशा प्रकारे हा व्हिडिओला इफेक्ट लागून जाईल. डबल आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि मी तुम्हाला एक PNG दिलेली आहे, ती PNG ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर याची साईज तुमच्या हिशोबानं करू शकता. इथे व्यवस्थित त्याला ॲड करणं झाल्यानंतर याची पण लेन्थ शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टची प्रोजेक्ट डबल ओपन करायचे. ओपन केल्यानंतर जो दुसरा आपला शेक इफेक्ट आहे त्याला इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बेटमार्कमध्ये जायचं आणि जो आपला दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. डबल आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं आणि जो आपला तिसरा शेक इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर डबल आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर आपला जो तिसरा फोटो आहे ह्या तिसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. फिर से शेक इफेक्टमध्ये जाणे का. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर जो चौथा इफेक्ट आहे आपला तो कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर आपल्याला डबल चौथा जो आपला फोटो आहे तिथं हा इफेक्ट पेस्ट करायचा. डबल शेक इफेक्टमध्ये जायचं आणि जो पाचवा इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रोजेक्टची लिंक ओपन करायची आणि इथे 5 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. डबल एकदा शेक इफेक्टमध्ये जायचं आणि हा सेकंड लास्ट इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टची लिंक ओपन करायची. बिटमार्क प्रोजेक्टची लिंक ओपन केल्यानंतर हा सेकंड लास्ट फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर आपल्याला शेवटचा इफेक्ट घ्यायचा. डबल शेक इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आता हा शेवटचा इफेक्ट आपल्या फोटोला साऱ्या शेवटच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. सर्व प्रकारचे इफेक्ट लागल्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे दिसून येईल. डबल आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं आणि 2 CC इफेक्ट दिलेले आहे आपण तुम्हाला ते कॉपी लेअर करायचे आहे. कॉपी लेअर केल्यानंतर आपल्याला बिटमार्कमध्ये जायचं आणि पेस्ट लेअर करून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी होऊन जाईल.